नहीं चाहता, इस वजह से सेमीफाइनल जो जीतेगा वो जश्न मनाएगा। संदेश राहुल के लिए, राहुल के बारे में क्या बोले, जितना बोले उतना कम है। एक बेहतरीन खिलाड़ी बनके उभरे हैं इस बैकस्टेप क्रिकेट के, कमाल के खिलाड़ी, अपने आप को संवारा है, तराशा है राहुल कालप ने। इस वजह से उसका खेल देखने के लिए अलग ही सुकून होता है। मुकाबला शुरू होता हुआ, संदेश तैयार है गेंदबाजी के लिए राहुल कालप के लिए। लास्ट पर छोटू मिस्त्री, पहली बॉल क्लिक करते हुए राहुल काला, ट्रेड मार्क शॉट है ये, पहले पर गेंद आगे तो इस प्रकार से फ्लिक करते हैं, कमाल की बल्लेबाजी करते हैं। बॉक्सर क्रिकेट में कुछ गिने चुने ऐसे खिलाड़ी हैं जिनकी बल्लेबाजी देखकर आप खूबसूरती का अनुभव कर सकते हो क्रिकेट के, बॉक्सर क्रिकेट का। उनमें से एक खिलाड़ी है राहुल काला। इस बार फिर से हल्का टच के पहले से दिशा में धीरे धीरे करके तिनका तिनका इकट्ठा करके किस प्रकार से घोंसला बनाएंगे, देखो आप देखते पारी को किस तरीके से बुनते हैं। ये राहुल कालप से सीखना चाहिए, कमाल की जो युवा खिलाड़ी देख रहे हैं कि किस प्रकार की बल्लेबाजी करनी चाहिए बॉक्सर क्रिकेट में। तो आप देखो, ये उदाहरण लीजिए, ये प्रत्यक्ष देखिए कि इस प्रकार की बल्लेबाजी होनी चाहिए बॉक्सर क्रिकेट में। स्टेप आउट किया है, स्टेप आउट के गेंदबाज की तारीफ करनी पड़ेगी, बिल्कुल लेट किया राहुल कालप के लिए, रीच आउट करना पड़ा, स्टेप आउट किया था। बॉक्सर क्रिकेट में आपको कदमों का इस्तेमाल करना अनिवार्य है। ये बल्लेबाज कदमों का इस्तेमाल बेहतरीन तरीके से करता है बॉक्सर क्रिकेट में, वही सफल होता है, वही कामयाब होता है। और राहुल कालप हो इस तरीके से कदमों का इस्तेमाल करके गेंद आती है तब घड़बड़ाहट होती है, और डांट जब आती है तब दबाव बढ़ता है। जो दौड़ गया था उसकी भरपाई होती है, उसको बिल चला जाता है इस राइड के साथ। 5 गेंदों की समाप्ति के बाद 5 रन। फिर से स्टेप आउट किया था, लेकिन बढ़िया गेंदबाजी, बढ़िया सा प्लानिंग। ये होता है टेम्परामेंट की, विश्वास होना चाहिए अपने ऊपर कि जो आंकड़ों में कितने भी रन है और रन में पूरे कर सकता हूँ। गेंदबाजी के लिए एक गुणवान खिलाड़ी है, खेल भावना के साथ खेलने वाला खिलाड़ी है। परिंदे को मंजिल मिलेगी यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, वो लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। विट्ठल कवक्कर कभी बोलता नहीं है, उसका हुनर बोलता है। इस बार मैं के साथ गलती करते हैं, लेकिन जिन हाथों ने जख्म दिया है विट्ठल मरहम भी उन्हीं को लगाना पड़ेगा बाद में बल्लेबाजी करते समय, क्योंकि इतनी काबिलियत तो जरूर है कि जो रन देंगे उतने बटोर जरूर सकते हैं, इतनी उनके बल्ले में क्षमता जरूर है। इस बार बाहर खिलाया था, बिल्कुल अगर जगह पर एक छोड़ो 10 रन, इसको बोर्ड कर लेता हुआ। एक रन बचा है, उनके साथ स्कोर होता हुआ 11 रन। स्टार नहीं है, ज्यादा कोई स्टार नहीं है, उसके बावजूद राहुल कालप सिंगल डबल ले जाए। कोई आम बल्लेबाज होता तो अपना टेम्परामेंट खोकर जरूर शॉट के लिए जाता। यहाँ पर देखो मौका मिला और चौका, आज की रात का ये पहला चौका। वेलकम बाउंड्री फॉर सहन जिसमें कुडाल के टीम और हावी होते हुए विट्ठल स्कोर होता है 15 रन। दूसरे विकेट अंदर है 4, बता रहा है कि कुडाल की टीम बहुत ही सशक्त स्थिति में है। यहाँ पर फ्लिक करते हुए, यहाँ पर फ्लिक करते 2 रन की यहाँ पर मंशा थी, लेकिन एक रन क्रिकेट एवर के रोज 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। स्कोर बोर्ड 17 के ऊपर बुरे शुरू होता हुआ तीसरा ओवर पावर प्ले का महत्वपूर्ण ओवर। मुश्किल होता है गेंदबाज को पहली गेंद से नियंत्रित टप्पे से गेंदबाजी करें, लेकिन वो मुश्किल काम आसान करते हुए स्कोर बोर्ड 18 के ऊपर। इंपॉर्टेंट ओवर है दोनों ही टीम के लिए। पावर प्ले का ओवर है और पावर प्ले के ओवर को बड़ा बढ़ाने का इरादा है। फिर से बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल इस रन के ऊपर, इसीलिए राहुल कालप एक बेहतरीन बल्लेबाज है इस बॉक्सर क्रिकेट का। ये देखो फिर से दुर्भाग्यशाली रहे, थोड़ी सी 4 इंच गेंद नीचे से चली जाती है तो ये किस्मत है, ये क्रिकेट है। ये शॉट पर कभी चौका मिलना चाहिए। गेंदबाजी छोड़ दिया था इस बॉल को, शायद मैं की अपेक्षा में छोड़ता, लेकिन लैंड हो गई, बिल्कुल टॉपिंग क्रीज में लैंड हो गई बॉल और 22 के रेट में 1 रन मिलता हुआ
4 गेंदों का खेल समाप्त, स्कोर बोर्ड 21 के ऊपर। बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल जफर का रहता है, बांध कर रखना किसे कहते हैं बल्लेबाज को। यहाँ पर स्टार बने हैं प्रदर्शन करके, अपना खेल दिखा के। बहुत सारे नामी खिलाड़ियों का खेल इस मैदान में देखा है, एक साधारण खिलाड़ी से असाधारण खिलाड़ी तब शायद स्टार नहीं होंगे, लेकिन आज वो एक औदा है उनका, कद है उनका। आखिरी बॉल, स्कोर बोर्ड है 22 रन। अक्सर क्रिकेट आपको बोलने का ज्यादा मौका नहीं देता क्योंकि बहुत ही कम समय में दूसरी गेंद डालता है गेंदबाज। हासिल करके रहेंगे, हमारे जीने का तरीका थोड़ा अलग है, हमारे उम्मीद पे नहीं, हम अपने जिद पे जिया करते हैं। जिद थी राहुल कालप की, चौका मारूंगा और चौका घुसूंगा आखिरी बॉल के ऊपर। इस 4 के साथ 3 रन के साथ मैं स्कोर पर रखा हुआ है 26 रन, 26। 200 रुपए और छक्के के लिए 300 रुपए, तो 200 रुपए मिल चुके हैं राहुल को। कुल मिलाकर 400 रुपए कमा चुके हैं। ये एक लॉलीपॉप टाइप गेंदबाजी है। पहला बॉल बिल्कुल स्लो डाला था, फिर मतलब अब 1 रन देते हुए पहला बॉल जाया करते हुए स्कोर बोर्ड 1 के साथ आगे बढ़ा 27 के ऊपर। क्या गलती होती है, क्या गलती हुई या नहीं हुई है, अंपायर डिसाइड करेंगे। बातचीत करेंगे, चर्चा करते हुए किसी भी पते पर। रन के कॉर्नर को भेज रहा है, कॉर्नर की शक्ल में 2 रन निकाले। ये खूबी है, टैलेंट है राहुल कालप का, क्षमता है राहुल की। जिस एरिया में बॉल आता है उसी एरिया में मारते हैं, बिल्कुल अकॉर्डिंग टू सिचुएशन, अकॉर्डिंग टू बॉल खेलते हुए राहुल कालप। ये बिल्कुल एक्स्ट्रा गेंदबाजी होते हुए विनेश और उसका फायदा होता हुआ इस बार फंसा दिया जाल में, और राहुल कालप का देश के लिए विकेट लेते हुए और राहुल कालप को आखिरी ओवर में मैदान के बाहर देखते हुए ये एक बड़ी सफलता है। ये बच्चे और आखिरी 2 गेंदें खेलने के लिए बॉक्स टेप क्रिकेट का शहंशाह गोपिया गांधी मैदान के भीतर दाखिल हो चुका है। एक तरफ खाली है तो एक तरफ खुला है, और ये दूसरा रंग यहाँ पर आत्महत्या करते हुए जबरन दूसरा रंग लेने की कोशिश की थी, वो बॉल नहीं तो यहाँ पर और नहीं हो रही थी। एक जोड़े पहले को छोड़ देते, उसके बावजूद आपको इतनी रफ्तार बड़ी गेंदबाजी नहीं थी। क्या ज्यादा आक्रमण हो सकते थे, क्या ये रन इनफ है? लेकिन मयूरेश शिवराकर एक युवा टैलेंट है, युवा उभरता सितारा है कुडाल का, वो आखिरी बॉल खेलता है 1 रन बचा। 35 धावांचं लक्ष्य 34 धावा बनवल्यात। राहुल काळपची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, तर सुधीर सेबन आडवण संघ विनय हिंदेकर आणि सिद्धेश झाड आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू धावते लेग आपल्याला पाहायला मिळाला, अवंत दमिनीशी धावांचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच सुधीर सेबन आडवण संघाच्या पारीचा कालच्या दिवसाचा जर कालच्या रात्रीचा आपण विचार केला असेल तर सिद्धेश झाडची फलंदाजी आपल्याला पाहायला अनुभवायला मिळाली, आणि त्याचबरोबर विनय हिंदेकरची देखील फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं। आणि त्याच जोरावर जर पाहिलं तर सुधीर सेबन संघ काल आयकेएल सारख्या तगड्या ताकदवर संघाला मात देत आज मात्र सेमीफायनल आयोजित ही भव्य दिव्य नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धा 2026 एक वर्ष नवीन वर्षाची सुरुवात नॉकआउट सीझनने आपल्याला होताना पाहायला मिळते। बघूयात मॅचकडे पुन्हा एकदा। आपल्याला मात्र ऑन साईडला दिशा दाखवल्या स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर एकेरी धावेशी विनय हिंदेकर आता मात्र स्वतःचं खातं बोलतोय। धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिला चेंडू समाप्त होतोय 3 धावा हे स्कोर कार्डवर आतापर्यंत। पहिल्या इनिंगचा विचार केला तर संदेश, त्यानंतर विठ्ठल खबटकर, त्यानंतर गुरु बेडणेकर, विनय हिंदेकर असे 4 गोलंदाजी हाताळली। मात्र सोहम स्पोर्ट्स संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी राहुल काळपची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। चेंडूचा खेळ समाप्त होतोय 4 अशी धावसंख्या आतापर्यंत। मध्ये आपण पाहिला गेल्यानंतर तर वॉटरमॅनचा चांगला वापर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर विनय हिंदे समोरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याची क्षमता आडवण संघ पाहतोय, आणि त्याचं नेतृत्व प्रतिनिधित्व करताना विनय हिंदेकर, त्याचबरोबर विठ्ठल कवटकर, त्याचबरोबर संदेश वराडकर अनेक असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतरच्याच पुढच्या आठवड्यात सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगोळी आयोजनाची भव्य दिव्य बॉक्स अंडरम क्रिकेट स्पर्धा ती देखील नॉकआउट 32 संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, सॉरी 40 संघ आपल्याला पाहायला मिळतील। त्यांना कोणाला अजूनही नावनोंदणी करायची असेल तर आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे या टुर्नामेंटपर्यंत शेवट आपली नावनोंदणी होईल। त्यामुळे ज्यांनी नावनोंदणी करून राहायची असेल त्यांना विनंती। हॅलो प्रश्न के बोली 7 धावा
पहिले षटक समाप्त होते. पाहतोय मैदानावर निश्चितच वर्णी लागतो. दुसऱ्या षटकासाठी परिवर्तन होतोय. गोलंदाजी यांकडून येतोय तो मॅन फ्रॉम वॉलेबॉल सुशील भंगे होतोय. सध्या घडीला आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी माडेचोडीची क्रिकेटची स्पर्धा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. तो सुशील मात्र 47 समोर आहे. आक्रमक दर्जाचा विस्फोटक असा फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाजीच्या यादीतील नाव आपण पाहिलं तर सर्वांचे 2 बॅटर आले. ते अर्थातच 150 आडवेल संघाकडून ते 47 आणि विनय हिंगेकर दोन्ही मोठमोठ्या पटकांसाठी ओळखले जाणारे खेळाडू. यावेळेला आपण पाहिलं फुल्लर लेनमध्ये आपण कपूर रिजनमध्ये हा पटका घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये मिळणारी एकेरी धाव आणि एकेरी धावणीची धावपण त्याची धावणी 9 धावांवर असते. कठीण असं असणारं आव्हान थोडंसं सोपं म्हणताना आपल्याला पाहायला मिळते. ताकद तेवढी क्षमता निश्चितच दोन्ही खेळाडूंचा तीन चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. हिंदेकर स्ट्राईकवर करून आक्रमण अप्रतिम क्षेत्ररक्षण निश्चितच आपण पाहिलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण आज पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं मैदानावर क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्याच्या घडीला एकदम जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळाडूंनी जबरदस्त एफर्ट्स यावेळेला आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लगावलेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र आक्रमण केलं तर पुन्हा आपण पाहिलं मैदानावर दुहेरीची नोंदणी केली होती. आपण पाहिलं तर विनय हिंगेकर अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. कारण 5 चेंडूंचा खेळ समाप्त 12 धावा 5 चेंडू 12 धावा एखादा मोठा फटका घेणं गरजेचं आणि त्या गरजेची पूर्तता पूर्ण होईल का हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच विनय हिंगेकर कडून आणि थोडीशी येणारी स्थिती अनिकेत पाटीलच्या माध्यमातून विकेटच्या पटलावर ज्या गोलंदाजीने आपलं अधिराज्य गाजवलंय असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोरच्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर सिद्धी शाड चेंडू आपण पाहतोय अगदी एकात येणारा चेंडू उत्तर मैदानावर दाखवतोय. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा बदललाय. चेंडू यावेळेला तर तेवढ्या ताकदीचे हे दोन्ही संघ मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहतोय उदा तालुक्यातील दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तालुक्यातील नामी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला मात्र बॅटची थोडंसं चेंडू दूर होते. धाव त्या ठिकाणी प्रदान करत वेगवान चेंडूनीशी या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. वैरेश शिंगावकर निश्चितच अजूनही आठवतं राजकोट बॉयज मित्रमंडळाची जी स्पर्धा त्या मयुरेश शिवगावकरने सुधीर सडेंच्या विरोधाची गोलंदाजी केली होती. त्या गोलंदाजी पाहता निश्चितच आपण वन मॅन शो अशा पद्धतीचं काम मयुरेश शिवगावकर मात्र तीच वेगवान काका बघताना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत या ठिकाणी केलं होतं लक्ष्मीसोबत मित्रमंडळाच्या वतीनं. पुढे मॅच खेळत संध्याकाळ 3 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. 3 चेंडूवर 4 धावा खर्च करतोय तो मयुरेश. यावेळेला तो वेगवान चेंडू तेवढेच सुरेख ठेवून संघाकडून विनय हिंगेकरच्या बॅटमधून अजून एक धमाका मैदानावर पाहायला मिळतोय का ते प्रश्नचिन्ह आहे. निश्चित स्वरूपाने या प्रश्नचिन्हाचा येणाऱ्या 2 चेंडूवर उत्तर सापडेल. पाहतो मैदानावर दुसऱ्या बाजूने विचार केला तर मयुरेश शिवरावकर चेंडूवर करतोय यावेळेला मात्र मोठा फटका पुन्हा एकदा चेंडू निघतोय. देखील चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात देखील अप्रतिम फलंदाजी यावेळेला मात्र आपण पाहतो पंचांकडे खेळची मान केली पण पंच त्या ठिकाणी पेटात स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असं पलटतोय मात्र या ठिकाणी यशस्वी ठरतोय उभा राहतोय. तर हा सामना निश्चितच एखादी आपल्या स्वतःसाठी वळून जिंकून देण्याची क्षमता आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर पाटीलकडे देखील तेवढीच क्षमता आहे. हा देखील वेगवान 3 धावा मिळतील आणि या 3 धावांची धावसंख्येवर परिवर्तन करतोय. धावसंख्या स्थिरवली 25 आणि त्याचबरोबर संयमाचा मेळ घालत ही फलंदाजी होईल का असे थोड्याशा पकडल्यांचा वापर
उडवलेला पट्टा निश्चित रूपाने आपण पाहतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातो अर्थातच हिंदेकर स्मरण मागे करतोय तिथे घटकला यावेळेला विठ्ठल कवटकर नाव मैदानावर येताना पाहायला मिळतं फुलटा मोठा प्रहार केला तर फिशिंग बंदचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम गोल त्या ठिकाणी टिपला जातोय आवश्यकता नव्हती हा गोल पकडण्याचा जर गोल सुटला असता तर निश्चित 6 धावा मिळू शकले असत्या मात्र क्रिकेटच्या पटलावर जर करायला फार मोठी किंमत नाही चालू करायची चार चेंडू 10 धावांची गरज आहे 4 चेंडू 10 धावा आपल्याला पाहायला मिळतं मैदानावर एक चांगलं बॅटर आपल्याला पाहायला मिळालं विनय हिंदेकरची विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव दडपण आणि प्रेशर निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय मात्र अमित चव्हाण फलंदाजी मार्कवर अमितकडे देखील क्षमता आहे अमितकडे देखील ताकद आहे आणि ही ताकद आज मात्र आजमावायची ताकद निश्चितच इरादा असेल केला जातो आपण पाहतोय लेग ब्रेकचा वापर केला होता हा चेंडू सोडला असता तर अंदाजे वाईट येऊ शकला असता मात्र निश्चित आपण आधी केलं मोठा प्रहार करण्यात माहीर असलेला खेळाडू मोठा प्रहार केला यावेळेला मात्र पंचांना त्या ठिकाणी हा चेंडू लागला अशा पद्धतीने कोणतं सांगतायत फलंदाज 5 असल्याचा निर्धार देतोय अर्थातच अजून एक धक्का हा सुधीर शेवट पाटील यावेळेला आपण पाहिलं तर चांगली गुन्हे करताना साध्य करताना पाहायला मिळतो हा देखील फटका बसला फलंदाज बाद होईल अजून एक फटका हा मैदानावर मोठा फटका देण्याचा प्रयत्न सुरू झाला मात्र औपचारिकता संघावर आणि शिक्कामोर्तब करायचा तो संघ प्रथमताच फायनल फेरीमध्ये प्रवेश करतो मान्सून सामन्यात खेळताना आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच सोहम तेजस्वी पुढा संघ